गणित इयत्ता दुसरी. निरीक्षण कर व सोडव. हे किती आहेत? 17. किती आहेत हे? 17. मग 17 मध्ये 7 एकक म्हणजे एक एक असे 7 ठोकळे आहेत आणि 1 दशक म्हणजे 10चे एकत्र असे ठोकळे एकावर एक रचलेले आहेत. एकत्र गठ्ठा 10चा आहे. म्हणून 1 दशक म्हणजे दिसताना एकच गठ्ठा दिसतोय म्हणून 1 दशक. पण त्यात किती ठोकळे आहेत? 10 ठोकळे. गठ्ठा एक आहे पण ठोकळे 10 आहेत. 10 ठोकळ्यांचा एक गठ्ठा केलेला आहे म्हणून 1 दशक. एकदा 10 आणि हे 7 सुट्टे सुट्टे 7 ठोकळे आहेत. एकक एक एक ठोकळे आहेत. 7 सुट्टे 7. आता मग किती झाले? 1 दशक 7. 1 दशक म्हणजे किती? त्यामध्ये किती ठोकळे आहेत? 10 म्हणून 1 दशक 10. 7 एकक 7च असतात. 7च ठोकळे सुट्टे सुट्टे एक एक असतात. मग हे 10 अधिक 7. 10 अधिक 7 किती होतात? 17. हे 10 आणि हे 7 एकत्र केले की किती झाले? 17. ह्याला म्हणतात विस्तारित रूप. आता ही गणितं आपल्याला सोडवायची आहेत. हे किती आहेत? 40. आता 40 मध्ये एककाच्या घरात किती आहे? 0 म्हणून हे 0 म्हणजे काहीच नाही. मणी काहीच नाही. हे काही आहेत? मणी आहेत. मणीमाळा आहेत. मग इथं मणी आहेत का सुट्टे? काहीच नाही. 0 मणी आहेत. आणि इथं 1 2 3 4 4 माळा आहेत आणि प्रत्येक माळेमध्ये 10 10 मणी आहेत. 10 10 मण्यांच्या ह्या माळा आहेत. मग हे 10 हे 20 हे 30 आणि हे 40 होतात. बरोबर आहे. म्हणजे दशक किती आहेत? 1 2 3 4 म्हणून 4 दशक. 10 10च्या 4 माळा म्हणून 4 दशक. 10 10 10 10 किती वेळा आहेत? 4 वेळा आहेत म्हणून 4 दशक. आणि एकक काय? सुट्टे काय आहेत का मणी? काहीच नाही म्हणून 0. मग इथे 4 दशकाच्या घरात 0 एककाच्या घरात. आता 4 दशक म्हणल्यावर किती झाले? तुम्ही म्हणता 10 20 30 40 म्हणता की नाही? मग बघा बरं, हे 10 हे 20 हे 30 आणि हे 40. 10 10चे 4 गठ्ठे असले 4 माळा असले की किती होतात? मणी. मणी किती होतात? 40 होतात. गठ्ठे 4 आहेत पण मणी त्यातले मोजले तर किती होतात? 40 होतात. सुट्टे काहीच नाही आहेत. आता इथे आपल्याला जो विस्तारित रूप लिहायचं. हे किती आहेत? दशकाच्या इथे दशकाची किंमत 4 किती आहेत? 4 दशक आहेत म्हणून हे 40. आणि एककाच्या घरात काय आहे का? काहीच नाही म्हणून 0 0. 40 अधिक 0 किती होतात? 40च होतात. आता हा 55 आहे. हा अंक कोणता आहे? 55. 55 मध्ये एकक किती आहेत? 5 5 एकक. 1 2 3 4 5. 5 एकक म्हणजे 5 सुट्टे खडू आहेत. हे काय आहेत? खडू आहेत. हे 5 सुट्टे खडू आहेत. एक एकच आहेत. पण इथं तसं नाही. हे गठ्ठे 1 2 3 4 5 आहेत. 5 गठ्ठे आहेत पण प्रत्येक गठ्ठ्यात 10 10 10 10 10 खडू आहेत. म्हणजे गठ्ठे दिसायला 5 दिसत आहेत म्हणून 5 गठ्ठे म्हणजे 10 10चे 5. 5 दशक म्हणजे 10 10चे 5 गठ्ठे. 5 एकक म्हणजे 1 1 1 1 5 खडू म्हणून 5. म्हणजे किती झाले? 55. 5 दशक 5 55. आता इथे 5 दशकाची स्थानिक किंमत काय येणार आहे? 50. 5 दशक म्हणजे एकूण खडी. स्थानिक किंमत म्हणजे एकूण खडू किती आहेत? गठ्ठे 5 आहेत पण खडू किती आहेत प्रत्येकात? हे 10 20 30 40 आणि 50. स्थानिक किंमत किती आहे म्हणजे 50. आणि एककात हे 5 एकक म्हणजे किती आहेत? 1 2 3 4 5. 5 एकक म्हणजे 30 संख्या असते. जेवढे असतात 1 1 1 जेवढे असतात ते. आता इथं काय विस्तारित रूप कसं लिहायचं आहे? 5 अधिक 50 अधिक 5 55. हे झालं विस्तारित रूप. हे 50चे गठ्ठे आहेत. 5 5चे 10 10चे 5 गठ्ठे 50
आणि सुट्टे 1 1 5 खडू 5 असे मिळून किती झाली 50 अधिक 5 55. आता इथे 68 आहेत. 68 मध्ये 10 10च्या नोटा आहेत आणि इथे 1 1चे ठोकळे. बघा बरं 1 2 3 4 5 6 किती दशक आहेत 6. 6 दशक ह्याचा अर्थ 10 10च्या 6 नोटा आणि इथं 1 2 3 4 5 6 7 8 8 एकक म्हणजे 1 1 रुपयाचे 8 नाणी म्हणजे किती झाले 68. आता इथं 68 लिहायचे 6 दशक 8 68. हे दशक किती आहेत 6 एकक किती आहेत 8 68. आता हे 6 दशक आहे. नोटा 6 दिसत आहेत पण त्याची किंमत किती आहे 10 20 30 40 50 60. किती आहेत ते रुपये 60 आहेत. का 60 आहेत कारण नोटा ह्या 10 10च्या आहेत म्हणून ते रुपये किती झाले 60 झाले. आणि ह्या हे टोकळे 1 1 रुपयाचे आहेत म्हणून हे किती रुपये झाले 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 10च्या नोटा असल्यामुळे ते नोटा जरी 6 दिसत असल्या तरी त्याची किंमत 60 आहे. आता हे जो विस्तारित रूप किती 6 6 दशक 60 अधिक 8 68. तर अधोरेखित अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत लिही. संख्या इथं दिलेल्या आहेत दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला जे अंक दिसतात डोळ्यांना ती झाली दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे कोणती जागा आहे एककाची का दशकाची जागा याच्यावरून त्याची किंमत लिहायची. आता हे 3 आहेत रेषा मारली 3 खाली 3 दिसायला कसे आहेत आपल्याला किती दिसत आहेत 3 मग आपण 3 लिहिले. पण त्याची जागा कोणती आहे एकक दशक मग दशकाच्या जागी आहे दशकाच्या स्थानी म्हणून 3 दशक 30 झाली त्याची स्थानिक किंमत. आता इथं 0 आहे 0 एककाच्या जागी दर्शनी किंमत पण त्याची 0च आली आणि स्थानिक किंमत पण 0च आली. 0 कोणत्याही जागा असले तरी त्याची 0 किंमत आहे. तर 5 आपलं 56 मध्ये 5 दशकाच्या जागी आहे म्हणून 5ची दर्शनी किंमत म्हणजे बघताना ते आपल्याला 5च दिसतात पण ते दशकाच्या जागी असल्यामुळे ते किती झाले 5 दशक 50. स्थानिक जागा बघून जागा म्हणजे त्याची किंमत 50. 75 दिसायला हे 7च दिसत आहेत म्हणून ही दर्शनी किंमत 7 जी आहे ती संख्या आणि जागा कोणती आहे एकक दशक 7 दशक 70 म्हणजे 7 नोटा 10 10च्या म्हणजे किती होतात 70 रुपये. एकक दशक 87 मध्ये एकक दशक 7 कशाच्या जागी आहे एककाच्या जागी आहे. 7ची किंमत सांगायची. दिसायला आपल्याला डोळ्याला किती दिसत आहेत 7च दिसत आहेत. दर्शनी किंमत बघितल्या जो अंक दिसतो तो झाली त्याची दर्शनी किंमत आणि तो कोणत्या जागी आता एककाच्या जागी म्हणजे त्याची किंमत किती आहे 7 एकक म्हणजे 7च. आता इथं 31 मध्ये काय आहे दर्शनी किंमत डोळ्याला आपल्याला 1 दिसतोय एकच किंमत दर्शनी बघितल्या जी आपल्याला दिसते संख्या ती. पण स्थानिक किंमत एककाच्या घरात असल्यावर 1 एकक एकच तीच किंमत असते. आता इथे 45 मध्ये 4च्या खाली रेषा आहे बघा बरं 4 आपल्याला डोळ्याला किती दिसतात 4 दर्शनी बघितल्या 4 दिसतात मग ती झाली दर्शनी किंमत. आता त्याची जागा बघा एकक दशकाच्या घरात आहे म्हणजे 4 दशक म्हणजे 10 10च्या 4 नोटा किती होतात 40 म्हणून ही झाली त्याची स्थानिक किंमत 4 दशक 40. 69 मध्ये